पुण्याचं नाव मोईनाबाद ठेवलं होतं औरंगजेबाने. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जिथं सगळी मुघलाई पसरली त्यावेळी पुण्याचं नाव मोईनाबाद ठेवलं होतं. शिवछत्रपती झाले नसते तर आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये यशवंतराव काव्यात्मक म्हणायचं झालं असतं तर काय म्हटले असते, त्याच्यातल्या 2 ओळी आहेत ह्या. मोईनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं. मोईनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं आणि सारसबागेमध्ये आपण पहलगाम असतं पाहिलं. आग्र्याच्या भेटीचा प्रसंग. बापरे. असं बघा की 27-28 नातेवाईकांना मारून तो माणूस औरंगजेब राजा झाला होता. त्याच्या भावाला मुहूर्त काढून मारलं होतं. इस्लाममध्ये मुहूर्त नसतो, पण त्याला त्यावेळेस मारताना मात्र हवा होता मुहूर्त काढून. त्याचा भाऊ म्हणजे जो वॉज प्रपोज टू बी आलमगीर किंवा म्हणजे त्याची पॉवर किती असेल, त्या भागात त्याच्या ओळखी किती असतील. दाराशिकोह वॉज म्हणजे तो करेक्ट. अशा माणसाला त्याच प्रभागात त्याच भागात डांबून ठेवून त्याला त्याच्या मुलाला मुहूर्त बघून मारणाऱ्या औरंगजेबाला शिवछत्रपती नाही सापडले हो. आपल्या आजच्या GDP मध्ये लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटिंग स्टेट असण्याचं महाराष्ट्र हे कारण आहेत शिवराय. बरोबर. त्या माणसाच्या विजनमुळे एक एक नवीन क्षमता, नवीन उमेद तयार झाली. जो भाग वर्षानुवर्ष राजांनी दुर्लक्षित केला तो पश्चिम महाराष्ट्र होता. अनइव्हन टेरेन, उत्पन्नाचं साधन व्यवस्थित होत नाही, अशा भागामधून आज सगळ्यात जास्त लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युशन होतंय. हे त्यांनी घडवलं, त्यांनी सुरू केलेला, त्यांनी उदय केला या गोष्टीचा, त्यामुळे होतंय. हे किती मोठा इम्पॅक्ट आहे आपल्यावरती. एक म्हणजे आपले आत्ताचे गृहमंत्री अमित शहा आणि 2 म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू एकाच आशयाचं वाक्य बोललेत. बरं. पुण्यात आले होते अमितजी शहा. त्यावेळी ते म्हणाले होते की महाराष्ट्रीयन लोकांना हात जोडून विनंती आहे, कृपा करून त्यांना, शिवछत्रपतींना महाराष्ट्रापुरतं, पश्चिम महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवू नकात. ते देशाचे आयकॉन आहेत. 1.5 मिनिटं राष्ट्रगीताला उभा राहणं हे माझ्या स्वातंत्र्यावर घाला आहे, असे जर तरुण आपले निर्माण झाले तर मग आपणच आपलं अपयश आहे. आपलं अपयश. म्हणजे हे सगळं त्यांना उकल करून न सांगणं हे आपलं पाप आहे. येस. आणि म्हणून ते तो इतिहास ना, तो त्याचा गळा जो दाबलाय आपल्या शिक्षण व्यवस्थेने, तिथनं त्याला मोकळं करून तो जर अशा पद्धतीने पोहोचला, इज दी अल्टिमेट एम. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्या मनात आदराचे, लीनत्वाचे, हात जोडण्याचे भाव निर्माण होत नाहीत असा कुठलाही मराठी माणूस नसणार आहे. शिवाजी महाराज म्हणलं की त्यांची देदीप्यमान हा शब्दही कमी पडावा अशी कारकीर्द आठवते. त्यांनी जे काही घडवलंय ते आजही आपण ते उपभोगत आहोत आणि त्यावरच आपण आज जगत आहोत हे जाणवतं. आणि काय अफाट मनुष्य आपल्या मातीत होऊन गेलाय हे लक्षात येतं. शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपण माणूस म्हणून कसं घडायला हवं हे कळतं. फक्त होतं कसं ना, आपल्याकडे शिवाजी महाराजांचं चरित्र असं आहे की ते इतके लार्जर दॅन लाईफ आहेत की त्यांच्याकडून आपण माझ्या आजच्या जीवनात मी काय इम्प्लिमेंट करू त्यांच्याकडून शिकून, त्यांच्या जीवनातल्या कुठल्या टप्प्यातनं त्यांनी ओव्हरकम केलेल्या कुठल्या ऑब्स्टॅकलवरून मला माझ्या लाईफमधले माझे ऑब्स्टॅकल्स कसे हँडल करायचे ते कळणार आहे. हे कळणं थोडं कठीण होतं कारण ती विभूती जेवढी महान होती. फार कमी लोक असे आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या दैनंदिन जीवनाला कनेक्ट करता येईल असं रॅशनली आपल्यासमोर आणलंय आणि त्याच्या SOPs सॉर्ट ऑफ काहीतरी तयार केले. आज आपण एका अशाच उद्योजकाबरोबर गप्पा मारणार आहोत ज्यांनी द मावळा हा ब्रँड तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासात गाजवलेलं कर्तृत्व आपल्या मुलांना खेळता खेळता त्यांना इतिहास समजावा, त्यांनी इतिहास शिकावा आणि त्यातून दैनंदिन जीवनातले धडे गिरवावेत असा एक सुंदर खेळ तयार केलाय. आणि त्या कल्पक हरोनेरी उद्योजकाचं नाव आहे अनिरुद्ध राजदेकर सर. अनिरुद्ध सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. इट इज अ प्लेजर टू बी हिअर. हो, आपण फार वेळा जुळवून जमवून आणलंय. व्हेरी ट्रू. मी मग आत्ता म्हणालो तसं की काय ना, शिवाजी महाराज म्हटल्या म्हणजे अंगावर काटा आला नाही असं खरंच होत नाही. आणि त्यामुळेच त्यांना देव केलंय आणि मग ते देवच आहेत. पण मग त्यातून मग मी आज काय शिकू हे लेसन्स थोडं समजणं थोडं अवघड होऊन जातं, जे तुम्ही खूप सोपं केलेत. तर मला
थोडंसं एक स्टेप मागे येऊन मला हे विचार असं वाटतं की एज्युकेशन फील्डमध्ये स्टेम हा परवलीचा शब्द आहे, सायन्स, बरोबर. टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स. तर स्टेम रिलेटेड प्रोजेक्ट्स, मग रोबोटिक्स, मग कोडिंग, हे सगळं खूप केलं जातं. खेळातून विज्ञान, खेळातून टेक्नॉलॉजी, खेळातून इंजिनिअरिंग, मॅथ्स, हे स्टेम रिलेटेड खूप दिसतं. तुम्ही त्यात हिस्ट्री जोडली आहे, तुम्ही त्याला शिवाजी महाराज जोडलेत. हे कसं काय सुचलं, म्हणजे हे का बरं केलं? अ, खूप मोठा प्लॅन होता, की आयुष्यात हेच करायचं असं नव्हतं. ते थोडंसं अपघातानेच घडलं. लॉकडाऊनमध्ये मुलाबरोबर ज्यावेळी खूप वेळ सगळ्यांनाच आपल्या कुटुंबाबरोबर घालवायला लागला, त्यावेळी 5 वर्षाच्या मुलाची आकलन करण्याची क्षमता लक्षात आली, की खूप गोष्टी खूप सहज त्याला कळतात, ज्या त्याच्या वयाचा मी असताना मला कळत नव्हत्या. प्रॉब्ली हे इव्हॉल्युशन आहे. शेपटी गळून पडली म्हणजे माणसाचं इव्हॉल्युशन थांबलं असं नाही. येणारी पिढी हुशार होत चालली आहे. त्यांना त्यांना कळेल, त्यांना आवडेल अशा पद्धतीने गोष्टी पोहोचवणं हे आपलं मोठं म्हणून कर्तव्य आहे, हे पण लक्षात येत होतं. अ, इतिहास हा विषय प्रचंड कमालीची मेहनत घेऊन आपल्या व्यवस्थेने त्याच्यामधला जीव काढून टाकलेला आहे. शालेय अभ्यासक्रमातून तो भेटल्यानंतर तहाची कलमं घोकत, कुणाचा बाप कोण, कुणाचा मुलगा कोण, ती वंशावळ पाठ करत, जोड्या लावत, त्या रिकाम्या जागा आणि त्या सनावळ्या लिहीत, अ, जी अपेक्षित प्रेरणा आहे इतिहासातून मिळणं, ती कुठेतरी लोप पावली आहे आणि ती शिकवलीच जात नाही असं थोडंसं लक्षात आलं. म्हणजे सगळ्या शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कमालीची क्रांती झाली आहे. म्हणजे तुम्हाला प्रोजेक्टरच्या सहाय्याने हल्ली पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते दाखवता येतं. 3D प्रिंटिंगमुळं इंटरनल ऑर्गन्ससुद्धा मुलांना शिकवता येणं सोपं झालं आहे. दुर्दैवाने इतिहास मात्र कसा शिकवायचा ते शिकवणाऱ्याच्या क्षमतेवरती खूप अवलंबून व्हायला लागलं. आणि मला असं वाटायला लागलं, की मलाच खूप कमी शिकवलं. त्यात मुलगा CBSEमध्ये, त्याचा अकबराच्या एका पॅराग्राफखाली शिवरायांचा एक पॅराग्राफ आता म्हणे 21 पानांवर आणलाय. पण 21 पानांवर ज्या व्यक्तिमत्वावर शेकडो माणसांनी 100-100 वर्ष आयुष्य काम केली, त्या व्यक्तिमत्वाचा इतिहास 21 पानांनंतर पुढे आयुष्यात कधी भेटणार नाही, चित्रपट आणि संगीतांव्यतिरिक्त. हे कुठेतरी ट्रबलिंग होतं मला. मला या गोष्टीवर काम करावं असं वाटलं. मग त्याला शिकवण्यासाठी, त्याला कळावं म्हणून एक पट बनवला, की चल तू मी मावळा आणि आपण शिवरायांच्या आयुष्यातल्या घटनांवर प्रवास करूयात. मग फासे त्या काळात बोर्ड गेम्स वगैरे होते घरी, स्क्रीन टाईम वाचवायचं म्हणून. तर मग ते फासे टाकून प्रवास सुरू केला. मग ती घरं बोलायला लागली. म्हणजे सुरतेच्या छाप्यातनं मिळणारे पैसे, ते विजयी घरांवर पैसे मिळतात. मग त्याचा मिळणारा आनंद, पुरंदरच्या तहात जाणारे पैशांमुळे मुलाला होणारा वेदना, हे मला समजून गेलं, की दिस इज द परफेक्ट मीडियम. लहानपणी खेळलेलं आयुष्यभर लक्षात राहतं. अगदी. तो खेळ म्हणून जर मुलांना इतिहास कळला आणि आनंद देत कळला रॅदर दॅन करपाट. सुरतेवरचा छापा स्वराज्यासाठी महत्त्वाचा कसा होता? 1.5 पानं लिहायची, 12 पैकी 12 मार्क मिळाले की झालं, परीक्षा पास. त्याऐवजी तिथे जाऊन जर पैसे मिळत असतील आणि तो आनंद मिळत असेल, की चला सुरते छापात मी भाग घेतला आणि तिथं असल्यामुळे जिंकायची शक्यता वाढतीये. का? तर तो सधन करणारी घटना होती आपल्याला. हे मुलांमध्ये खूप सहज रुजवता येऊ शकतं हे लक्षात आलं. मग त्याचे प्रयोग झाले. मग तो चांगला बनला. मित्राला माझ्या ॲनिमेशनमध्ये शंतनू कुलकर्णी म्हणून ज्याच्याबरोबर मी कॉर्पोरेटमध्ये आम्ही खूप काम केलं होतं एकत्र. सो आमचे व्यावसायिक संबंध होते. त्याला बरोबर घेऊन मग एक वेगळीच मैत्री बनली, की आता आपण ह्याच्यावरती काम करू. त्याच्या अख्ख्या स्टुडिओनी मिळून ह्याच्या डिझाईनचं जबाबदारी घेतली. टेस्ट प्ले झाले प्रचंड. आम्ही राष्ट्रीय पारितोषिक जिंकलो आणि मग वाटलं, की बरं, बरं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानीच एक भारतीय खेळ पुढे यावेत म्हणून भारतीय खेळांच्या संकल्पनांची स्पर्धा भरवली होती, टॉय कॅथॉन नावाची. बरं. तर त्याच्यामध्ये 19,500 कन्सेप्ट्स होते. म्हणजे कोणी योगासनांवर बनवलेलं, कोणी केमिस्ट्री, आयुर्वेदावरती गेम होते. तर त्यात आपला इतिहास शिकवणारा बोर्ड गेम जिंकला. आणि मग वाह! येस. आणि मग मात्र म्हटलं, की हे बहुतेक पर्पज आहे, की वयाच्या 39-40व्या वर्षी आपल्याला एक वेगळं पर्पज सापडलं. सो आय लेफ्ट कॉर्पोरेट वर्ल्ड अँड डाइव्हड इंटू दिस, की आपण इतिहास शिकवण्यासाठी, पोहोचवण्यासाठी अभिनव माध्यमं निर्माण करण्याच्या क्षेत्रातच डेडिकेट करायचं स्वतः. अच्छा. आधी IT मध्येच होतात का प्रॉपर? नाही, मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे. मी गोदरेजसाठी मी वर्क फ्लोअर्स डिझाइन करायचो. तर बरं. त्याच्यात मी सहाय्यक राज्य सांभाळायचो. म्हणजे टाटा मोटर्सचं ERC जे आत्ता आहे, इंजिन हां. रिसर्च सेंटर, तर हां, ते हां. त्याचं पूर्ण प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन माझ्या नेतृत्वात झालं होतं गोदरेजमध्ये. आय वॉज बरं. डुइंग क्वाईट फाईन इफ यू आस्क मी. हां, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड. नाही, नाईलाज होता म्हणून नव्हतो आलो. हां. हा एक चांगला अपघात म्हणता येईल, की ज्याच्यामुळे
एक पर्पज सापडला आणि मग तो दिवस आज दिवस आमचे 12-15 SKUs आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत की जे फक्त आणि फक्त शिवछत्रपती मुलांना खेळता खेळता कळावेत. 90% मोठ्यांना शिवरायांचा 90% इतिहास माहीत नाहीये. माहिती नाहीये. हो, हो. आपण आता मी पण आत्ता उतरलो तिथं एक प्रचंड अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा होता. हो, येस. आपोआप तुम्ही सुरुवातीलाच जे म्हटलं की परिचयात जे सांगितलं की एक काटा उभा राहतो, त्या काट्याचा अर्थ ना विसरलोय आपण. प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यमं निर्माण करण्याच्या स्पर्धेमध्ये प्रेम निर्माण करायची माध्यमं नाहीतच. म्हणजे माझा तर असा बोल्ड क्लेम आहे सगळ्या ऑडियन्सला सुद्धा, की सांगा बरं एखादं माध्यम ज्याच्यातनं शिवछत्रपती मुलांना कळतील. मोठे मोठे ग्रंथ अभ्यासकांनी लिहिले आहेत, इतिहासकारांनी, थोर महान ज्यांना गुरुतुल्य मानतो आम्ही. दुर्दैवाने इतिहासकारांचे ग्रंथ इतिहासकारच वाचतात. मोठ्या माणसांनी किती वाचलेत तर फार कमी. आपलं जास्तीत जास्त पोहोच म्हणजे श्रीमान योगी जी कादंबरी आहे. येस. सो फॅक्च्युअल इतिहास असा किती ती 65 किलोची तलवार उचलतो तो यसाजी, अशा रील्स लाईक करत आपण आपलं मोठेपण घालवतं जे क्रिंज आहे. म्हणजे आपल्या इतिहासाला असं क्रिंज जोडायची गरज नाही आहे. संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सिंह वाघ फाडतानाचे याने आपण मेस्मराईज होतो, वा वाटतं. पण फॅक्च्युअली स्पीकिंग सिंहाच्या, वाघाच्या या श्वापदांच्या जॉमध्ये एवढी ताकद असते जबड्यामध्ये की दोरखंड त्याने धरला आणि एका साईडला 15 पहिलवान त्याला ओढतायत आणि इकडे सिंह आहे, तर तो एक कण हलत नाही, इतकी त्याच्या जॉमध्ये ताकद आहे. तुम्ही ते फाडताना दाखवताना तुम्हाला भारी वाटतं की माझे राजे इतके भारी. इमॅजिन एखादा परप्रांतीय म्हणजे विदेशी माणूस आला, बघितलं, सरदारजीनी बघितलं ते चित्र, तर तो काय म्हणेल? तो म्हणेल की यार हे असं नव्हतं, हे मग हे अतिरंजित आहे म्हणून त्यांनी केलेलं सगळं अतिरंजित वाटू शकतं. किती सहज आहे. ही इनफॅक्ट लेफ्टिस्ट डॉक्ट्रीन आहे की एखाद्या महानायकाचं चरित्र हनन होऊ शकत नसेल तर त्याला इतकं ओव्हर ग्लोरिफाय करा की मग ते अशक्यप्राय वाटेल आणि मग ते फेरी टेल होऊन जाईल. सो आपण काळजी घेणं गरजेचं आहे मोठ्यांनी, की प्रेम व्यक्त करायला त्या करताना म्हणजे इथे रेष येईस तोपर्यंत ओरडून किती जण गारद म्हणतात. त्या गारदीतल्या एकेका शब्दावरती 3-3 तासाचं मनन व्हावं, चिंतन व्हावं, एवढ्या त्या शब्दांना अर्थ आहेत. तर मग भूपती जमिनीचा राजा, जमिनीचा जो ओनर आहे, या लँडचा ओनर कोण? तर ते आमचे राजे आहेत. अशा आशयाचा ते एक शब्द आहे. असे 15 शब्द जर तुम्ही अभ्यासायचं म्हटलं तर किती जणांना ते माहिती असतात. अगेन प्रेम व्यक्त केलं जातं. प्रेम निर्माण करण्यासाठी, गोष्टींच्या मागचा खरा अर्थ समजण्यासाठी आपला समाज मागे पडलाय खूप. पुतळे उभे करून, रस्त्यांना नावं देऊन मुलांना महाराज कळणार नाहीयेत. सो मी मध्ये एक आपल्या माननीय राज्यपालांनी खूप छान स्टेटमेंट दिलं होतं की त्यांनी ठरवलं आहे शासनाने की इथून पुढे शिवजयंती दर अगदी किंडन गार्डनमध्ये सुद्धा शिवजयंती साजरा होणार. त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की त्यातून आम्हाला अशी इच्छा आहे की मुलांना शिवछत्रपती कळतील. आता ह्यात किती सूक्ष्म फ्लॉ आहे या स्टेटमेंटमध्ये. साजरा करून कळणार कसे? कळाला तर साजरा होणार आहे. एक्झॅक्टली. तुम्ही साजरा करण्याला प्रवृत्त करून डीजे पुढे नाचणारी नवीन पिढी उभी नाही का करत आहे? आणि तुमचं जर 21 पानांवरती समाधान होत असेल तर मग आमच्यासारखं कोणीतरी काम करणं गरजेचं आहे की जे खेळता खेळता मुलांना कळू शकेल. तुम्ही आत्ता जे म्हणालात ना, हे इतकं पॉलिटिकली इनकरेक्ट पण लॉजिकली तितकंच अत्यंत महत्त्वाचं वास्तव आहे की मी माझी आवडती व्यक्ती मला आवडते म्हणून ग्लोरिफाय करण्यासाठी तिला लार्जर दॅन लाईफ दाखवतो. हे मला तेव्हा अंगावर शहारे येतील, रोमांच वाटेल आणि माझा थोडा इगो सॅटिस्फाय होईल म्हणून खूप छान आहे. पण ज्याला ती व्यक्ती माहिती नाहीये तो ते बघणार आहे आणि तो म्हणणार आहे अरे ये तो इम्पॉसिबल आहे. म्हणजेच तू जी व्यक्ती अशी चितारतोय ती व्यक्ती तेवढी ग्रेट नाहीये. मग ते स्पायडरमॅन, आयर्नमॅन नाही का झाले ना. तोच मुद्दा तोच आहे. आणि हे सूक्ष्म गोष्टी ना खूप वरून बघितल्याशिवाय नाही वरून बघितल्यावर लक्षात येत नाहीत. आता माझं झालं असं की मी एक बाप म्हणून ज्यावेळी मुलाला काहीतरी शिकवायला जायचा प्रयत्न केला त्यावेळी मला खूप खरं त्याला सांगणं गरजेचं होतं. ही पिढी कमाल आहे. म्हणजे त्यांनी जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मग त्यांनी हे असं का केलं ह्याचं उत्तर शोधून हे अंतर्मुख जर झालो नाही आपण तर ही पिढी म्हणजे मी माझ्या मुलाचा हात दाबे नाही चल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे तो म्हणेल त्याचा मुलगा नाहीये म्हणणार जस्ट बिकॉज तुम्ही पुतळे उभे केले.
तुम्ही ती कारणं दिली पाहिजे आणि शिवछत्रपतींना अपेक्षित असलेला समाज किंवा त्या महानायकाच्या चरित्राचा खरोखर अभ्यास झाल्यानंतर अ, मला नाही वाटत की कुठल्या स्त्रीशी चुकीची वागणूक होऊ येस. शकेल. मला नाही वाटत की कुठल्या उद्योगात मराठी माणूस मागे पडू शकेल. मराठी अस्मिता म्हणून घसा ओरडून ओरडणाऱ्या लोकांना हे लक्षात येत नाही की अजून तरी किमान अशी 3 इंजेक्शनं नाही आहेत की सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या आणि माझ्यात आता मराठी अस्मिता आलेली आहे किंवा राष्ट्रप्रेम. कुठे आहे तो कोर्सेस राष्ट्रप्रेमाचे? WhatsApp शिकायला कोर्सेस आहेत आजकाल. राष्ट्रप्रेम मुलांमध्ये कसं इन्कल्केट करणार आहात? इतिहास हा एकमेव विषय आहे की जो ॲक्च्युअली शिकवला जातोच यासाठी की त्याच्यामधून पुढे थोडा सिव्हिक सेन्स असलेली लोकं तयार होतील. नाही हो, म्हणजे छावा बघून आल्यानंतर पहिलं माझ्या डोक्यात आलेला विचार हा होता की यांचे वारसे चालवतोय आपण, मला सिग्नल मोडायची नाहीये. मी जर म्हणतो की हे माझा राजा आहे, तर मला सिग्नल पण मोडायची अनुमती नाहीये. आय हॅव टू बी व्हेरी रिस्पॉन्सिबल इन माय बिहेवियर. हे सेन्स ऑफ बिलॉंगिंग टुवर्ड्स नेशन, हा माझा देश आहे. सगळा केऑस, सगळा कचरा, सगळा घाण, सगळा भ्रष्टाचार, सगळ्या सकट हा माझा देश आहे आणि ह्याच्या बेटरमेंटसाठी मीच काहीतरी करायला पाहिजे. ही भावना निर्माण करण्याची क्षमता इतिहासात आहे. आता आठवा की आपल्याला इतिहास कसा शिकवला गेला किंवा आताच्या मुलांना कसा शिकवला जातोय. गेल्या वर्षी ICSE बोर्डमध्ये मराठ्यांचा इतिहास जाऊन जोन ऑफ आर्क शिकवायला घेतलेत, फ्रेंच राजक्रांती. हो, हो, आता हो. ती व्यक्ती महान असेल, पण तिचं हजारो मैलां लांब असून तिने केलेली गोष्ट किती तुलनेने मुलांना प्रेरणा देणार आहे? आमचा प्रयत्न असा आहे की इनफ आहे आपल्या इतिहासात आणि अजिबात क्रिंज न लावता म्हणजे सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून वारं नको ना, नाहीये मुलांना त्याची गरज. ते वारं वगैरे तुम्हाला कलात्मक कादंबरीसाठी ठीक आहे. तुम्ही जेन्युइनली सांगणं गरजेचं आहे की दुर्गांचा त्या काळात काय उपयोग होता? स्ट्रॅटेजिकली बेटर प्लेस्ड असणं. मग कारगिलचं उदाहरण किती सोपं आहे. पहिल्या युद्धाचं किंवा शिवरायांनी कुठलाही दुर्ग घेतला, कारगिलची ड्रॉ पॅरलल करा. शत्रू वरती आहे तो जिंकायला किती अवघड गेलं आपल्याला. खूप सोपं आहे. यांच्या आकलन क्षमतेने मुलांना हे सोपं समजतं. आम्ही आमच्या खेळांमधून हे सांगायचा प्रयत्न करतो. हम्म. हा प्रश्न आता पुढचा म्हणजे खरं तर प्रश्नच चुकीचा आहे, पण तरी मी विचारतो की इतिहास मुलाला त्याला इन्साइट्स मिळतील अशा प्रकारे शिकवायचा होता म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजच नैसर्गिक चॉईस होती. अ, त्या चरित्रामागचं वलय खूप मोठं आहे. त्यामुळं ऑलरेडी मला माहिती होतं की मला काहीतरी माहीत नाही आहे या व्यक्तिमत्वाबद्दल. एवढा उहापोह होतोय म्हटल्यावर याच्यावर हे कोणतरी भारी आहेत. बेसिक जेवढं माहिती असायला पाहिजे ना, त्यांच्यामुळं आपण आहोत. खूप सोपं आहे वाक्य म्हणायला. अगदी. त्यांच्यामुळं आपण आहोत म्हणजे काय? आता मी परवा एका ठिकाणी बोलताना सांगायचा प्रयत्न केला. नॉर्दर्न इंडियन्स तुलनेने त्वचा त्यांची गोरी, दक्षिणेला थोडंसं कृष्णवर्णीय होत जातं. नैसर्गिक विविधता आहे. विविधतेत एकता बोस्ट करताना आपल्याला हे कसं लक्षात येत नाही की पृथ्वीच्या पाठीवर स्त्रीला देवी म्हणून पूजणारी एकमेव संस्कृती असून सुद्धा राजस्थानमधल्या काही गावांमध्ये घुंगट काय बरं? कुठल्या वेदांमध्ये घुंगट नाहीये. स्त्री शक्ती ना, शक्तिरूप. मग तिथे घुंगट आहे, खाली साऊथला नाही. लग्न रात्री होतात. ते बारात दिवे घेऊन बारात निघते, रात्री होते. का नॉर्थला रात्री आणि आपल्याकडे तसं सूर्यास्तानंतर शुभमुहूर्त नसतो. नाहीये. दक्षिणेला ते व्यवस्थित होत जाते. सगळ्या विविधता ह्या नैसर्गिक नाही आहेत. त्या राजांच्या असण्यामुळे एक मराठ्यांची मध्ये जी भिंत उभी राहिली त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांमुळे, परप्रांतीय म्हणजे बाहेरच्या लोकांचा जो जाच होता किंवा त्यांच्या ॲट्रॉसिटीज होत्या त्या कमी कमी होत गेल्या त्या भिंतीमुळे आणि म्हणून आपण आपलं आजचं सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. ज्या शहरांना आयडेंटिटी महाराष्ट्र, अगेन मी थोडंसं वादातीत बोलणार आहे, पण बघा बरं आठवून काय तुम्हाला भारताचा एक 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास किंवा अ, एक हायलाईट भारताची असं म्हटलं तर तुम्हाला कोणकोणते प्रसंग आठवतात? रामायण आठवतं, महाभारत आठवतं. रामायण कुठे नॉर्थला घडलं. बरोबर. राम क्रॉस केलं आणि एकांतवासात त्यांना पंचवटीला म्हणजे पंचवटी नाशिकला नाशिक, पाठवलं. yes. म्हणजे एकांतवासात. एकांतवास. विदर्भाचा एक राजा महाभारतात होता. हम्म. अदर दॅन दॅट महाराष्ट्र ॲज सच त्याला खूप मोठ्या घटना नाही आहेत ज्या राष्ट्राशी जोडता येतील. तक्षशिला, नालंदा हे नॉर्थला होतं, पाकिस्तानात आहे त्यातलं एक तर आता. हो. सो ना एज्युकेशनसाठी भक्ती संप्रदाय मोठा होता आपल्याकडे, ती मुवमेंट आपल्याकडे सुरू झाली, पण दॅट इज ऑल्सो नॉट मोर दॅन 500-600 इयर्स अगो.
300-350 वर्षांपूर्वी घडलेली अशी एक घटना की जी ॲक्च्युली आज आपल्या जगण्यावरती इम्पॅक्ट करते. अशी कोणती आहे? अजंठा एलोरा लोकं म्हणतील, लोकं अजून काय यादवांचं साम्राज्य म्हणतील, पण त्याचा आज आपल्यावरती इम्पॅक्ट नाही आहे. आपल्या आजच्या जी-डी-पीमध्ये लार्जेस्ट कॉन्ट्रिब्युटिंग स्टेट असण्याचं महाराष्ट्र हे कारण आहेच शिवराय. बरोबर. त्या माणसाच्या व्हिजनमुळे एक एक नवीन क्षमता, नवीन उमेद तयार झाली. जो भाग वर्षानुवर्ष राजांनी दुर्लक्षित केला तो पश्चिम महाराष्ट्र होता. अनइव्हन टेरेन, उत्पन्नाचं साधन व्यवस्थित होत नाही. अशा भागामधून आज सगळ्यात जास्त लार्जेस्ट कॉन्ट्रिब्युशन होतंय. हे त्यांनी घडवलं, त्यांनी सुरू केलेला, त्यांनी उदय केला या गोष्टीचा, त्यामुळे होतंय. हे किती मोठा इम्पॅक्ट आहे आपल्यावरती. आज एज्युकेशनल हब म्हणून समजा पुणे असेल तर काय हो पुण्याची आयडेंटिटी होती अगदी. 350-400 वर्षांपूर्वी? व्हॉट वॉज पुणे? ॲब्सोल्युटली नथिंग. आपल्याला मॅपवरती ठेवणारा माणूस आहेत ते. आता बघा बरं मग त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आणि असा विचार करा बरं की ते म्हणजे मी ज्यावेळी खूप सोपं वाक्य ते होते म्हणून आपण आहोत. ह्या वाक्याचा जर अशी फोड केली तर मग किती इम्पॉर्टन्स जातो. मग तुम्हाला गिल्टी वाटायला लागतं की आपल्याला इतके दिवस हे माहिती का नव्हतं. माहिती नव्हतं. ही गिल्टबद्दल मुलं तरी नकोत. आपलं झालं. किमान आपला उद्याचा तरुण हा थोडासा ब्रेन ड्रेन तुम्ही बघितलं की इथल्या मातीबद्दल आत्मीयता आज नसल्यानंतर नाहीये. हां, मला बाहेर एम-एस करायचंय. आई-वडिलांची स्वप्न आहेत ही तर. परांजपे नावाचे पुण्याचे बिल्डर्स आहेत. त्यांचा हो. एक डिव्हिजन सगळ्यात सक्सेसफुल आहे. ती आहे ओल्ड एज हाऊसेस. म्हणजे मुलं अमेरिकेत, युरोपमध्ये CEO पदावरती आहेत. त्यांचे पालकांना सांभाळण्यासाठीची घरं आहेत. मग तिथं नर्स आहे ₹15,000-20,000 मंथलीवर. मस्त बिझनेस मॉडेल अफलातून आहे. पण ही वेळ का वेळ आली? का आली? का ह्यांना कुठलीच आत्मीयता नाही राहिली? आपल्याकडचं ब्रेन ड्रेन थांबवायची क्षमता आपल्या इतिहासामध्ये आहे. जर त्यांना ह्या वयात पेरलं गेलं, की ह्या लोकांचे वारसे चालवत आहोत, ह्या लोकांनी या गोष्टी या मातीसाठी केल्या आहेत. तुमची सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. ते मुलांवरती व्यवस्थित सकारात्मक परिणाम करण्याची क्षमता आहे आपल्या इतिहासामध्ये. तर तुम्ही बोलत होतात ना, तर सोशल मीडियावर एक खूप स्ट्रॉंग आणि हा जेन्युइनच असतो, पण एक स्ट्रॉंग प्रवाह असा आहे की काय आहे यार या देशात. हो. मी बाईक राईडला गेलो तर खड्ड्याने माझी कंबर कामातनं जाते. मला घरून ऑफिसला जायला 1-1 तास जे अंतर एक हो. 5-7 किलोमीटर 1-1 तास मला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. मध्येच मिरवणुकी वगैरे त्यात होणारं नॉईज पोल्युशन आहे. ओव्हरऑल एअर पोल्युशन आहे. काय करू? म्हणजे काय केलं आम्ही स्वतंत्र होऊन काय काय? तर आय ऑलवेज फील की समस्या जरी बरोबर असली तरी फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली आपण लोकशाहीत आहोत. कॉन्ट्रीब्युटरी लोकशाहीत आहोत. आपलं त्यात कॉन्ट्रीब्युशन असणं अपेक्षित आहे. आपण ती जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. आपल्याला जमेल तसं चांगलं करणं अपेक्षित आहे. मग ते करण्याची प्रेरणा कुठून येणार? तर ती अशी येणार. त्यासाठी इतिहासाची आणि मला नाही असं वाटत की ट्रॅफिक आहे इज अ गुड थिंग. मला नाही वाटत. मला आपल्या देशातल्या वाटतात. उणीवा ह्या नाही तरीसुद्धा तरी आमचं सुद्धा नाही हां. म्हणजे अजिबात माझं असं म्हणणं नाहीये. पण कुणी ऑब्झर्व्ह केलंय का आपली लोकं बाहेर जाऊन राहतात तर कशी राहतात? टोळ्या करून राहतात. ते तुम्ही असा विचार करा, एखादी नेपाळी व्यक्ती तुमच्या सोसायटीमध्ये आहे. तुम्ही हळदी-कुंकवाला बोलवता का हो त्यांच्या किती घरच्यांना? इन्सिक्युअर असतो, किती एकटा असतो. किती एकटा असतो. आपली लोकं कळप करून राहतात. त्यांची त्यांची संपन्नता, सधनता ही दिसते ना, ती मला त्याच्यावरती स्वतःचा फार विश्वास नाहीये. का हो शिवजयंत्या बाहेरच्या देशांमध्ये जास्त जोरात होतात? हो. का दसरे, दिवाळी तिथं खूप जास्त सेलिब्रेट गणेशोत्सव. कमाल. त्यांना संधीच हवी असते, की आपलं कल्चर सेलिब्रेट करायला. आपण इथे राहतो, पिकतं तिथं विकत नाही. आपल्याला त्याची किंमत राहत नाही. किंवा गणपती म्हटलं, की अरे बापरे ट्रॅफिक. वारीचा तिरस्कार करणारी लोकं पाहिलीत मी, अरे, की अरे, अरे. किती घाण होते वारीत. तुम्हाला भक्तिभाव नाही कळला तर तुमचं म्हणजे देअर इज नो सोल्युशन फॉर दॅट. 1.5 मिनिटं राष्ट्रगीताला उभा राहणं हे माझ्या स्वातंत्र्यावर घाला आहे. असे जर तरुण आपले निर्माण झाले, तर मग वी आर आपणच आपलं अपयश आहे. हो, आपलं अपयश. म्हणजे हे सगळं त्यांना उकल करून न सांगणं हे आपलं पाप आहे. येस. आणि पिढी म्हणून ते तो इतिहास ना, तो त्याचा गळा जो दाबलाय आपल्या शिक्षण व्यवस्थेने, तिथनं त्याला मोकळं करून तो जर अशा पद्धतीने पोहोचला, इज दी अल्टिमेट एम की या वयावरती. आणि मला माहिती आहे की जे आमचे अनुभव आहेत, आता 15,000 बोर्ड गेम वाली कुटुंब आमच्याकडे कनेक्टेड आहेत. मला मुलांमध्ये बदल दिसतात किंवा
खूप सहज त्यांना ते पिकूचू वगैरे ते जे जॅपनीज वाक्य मुलांचे पाठ होतात ना शब्द, त्याच्या कितीतरी सहज त्यांना संभाजी, कावजी कोंडाळकर किंवा कावजी मल्हार ही जी आपले ओरिजिनल इंडियन सुपर हिरो आहेत, ज्यांना आम्ही असं म्हणून प्रेझेंट करतो, ते जास्त भावतं मुलांना खूप सहज आणि ते लक्षात पण सोपं राहतं. का तर तुम्ही शिकवू नकात, पण तुमच्या कुठेतरी मसल मेमरी, तुमच्या DNA मध्ये ते आहे. सो इट कम्स व्हेरी नॅचरली टू आवर किड्स. आणि मग ते आपोआपच लोकप्रिय होतं. ते त्याचा इम्पॅक्ट मुलांवर सकारात्मक चांगला होतो. आणि तुम्ही म्हणताय ते इतकं, मी तर म्हणतो DNA सोडा, मी तर म्हणतो सगळं सोडा, पण राजा, मी ही जी गोष्ट सांगतोय ना ती कात्रजच्या घाटात घडली आहे. कात्रज हा इकडे पुण्याला आहे, त्याला ते आपोआपच कनेक्ट होणार आहे ना. येस, हे बघ, हा जो लाल महाल आहे ना, इथेच बोट छाटली होती, ते कनेक्ट होणार आहे ना. अगदी अगदी. त्यामुळे अस्मिता बाजूला ठेवू, अभिमान बाजूला ठेवू, माझा 1000 वर्षांचा इतिहास बाजूला ठेवू, पण आपण आपल्या मुलांना असं काहीतरी शिकवावं जे त्याला लक्षात राहणार आहे, जे त्याला ज्याच्याशी त्याला स्वतःला कनेक्ट करता येणार आहे. राईट. आता ते जॅपनीज कार्टूनमध्ये ती त्यांची संस्कृती वगैरे ते कम असले किंवा वाईट आहे म्हणून नाही, बट इट इज नॉट रिलेव्हंट टू यू. राईट राईट, व्हेरी ट्रू. तर ते असं सांगितलं गेलं पाहिजे, आणि त्या कनेक्शनमुळे त्याला आत्मीयता निर्माण होणार आपोआपच आहे. होणार. म्हणजे हे जे कॉन्सिक्वेन्शियल आहेत ना, हां. ते आपण विसरून जातो. आपल्याला काय वाटतं, मी आज 20 फुटाचा पुतळा उभा केला, एका दिवसात 3-3 पुतळ्यांचं मी अनावरण करतोय, आणि त्याला जमलेली गर्दी आणि ते भगवे झेंडे, आणि आई गं, मला ना काळजी वाटायला लागते की किती प्रेम आहे, आणि ह्या प्रेमाला जर दिशा नसेल ना, तर हे किती डिझास्टर्स होऊ शकतं. नाही, मग ती मिरवणुकीतच हो. निघणार आहे, दुसरीकडे कुठे काय निघणार आहे? नाही. आणि तुम्ही म्हणतात इतकं खरं आहे ना, की मी छावा बघून भारावून बाहेर पडलो आणि गाडी बाहेर काढताना ट्रॅफिक जाम झाला आणि वाकडं तिकडे गाडी काढून सिग्नल तोडून बाहेर, म्हणजे हा 10 मिनिटांमधला हे कॉन्ट्रडिक्शन आहे. किती मोठा विपर्यास आहे हा. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट असा पडेल तेव्हा ज्यावेळी तुम्ही तो त्या भावनेने बघाल. बरोबर आहे. मला खूप असं वाटतं की, आणि मोठी माणसं त्या मनाने ना फार असे घट्ट बुंधे आहेत. मुलं कवळी आहेत. मुलं म्हणजे दॅट्स दी होप वी हॅव. अरे ट्रू ट्रू. प्रयत्न असा आहे की त्यांना महाराज असे कळावेत की जे नाही कधी कोणी कोणाला शिकवले, खरं. आणि माणूस म्हणून कळावेत. महाराजांना खूप सोपं आहे एखाद्याला देव्हाऱ्यात बसवणं. Exactly. हो. एकदा तो चमत्कार चिटकला की मग त्या महापुरुषाचं ते होते ना, छत्रपती होते, त्यामुळे झालं. माझ्याकडे म्हणजे नाही येणार आहे अफजल, आता अंगावरती येणार नाहीये कोणाच्याच. वी हॅव सिस्टम वेअर सुदैवाने असं अपेक्षा करू शकतो की नाही अपेक्षा येणार, करू शकतो. हो. की नाही येणार अफजल. पण मग ते का शिकायचा प्रसंग की बाबा 39-40 हजाराचं सैन्य आलंय, आपल्याकडे 10,000 पण लोक नाहीत. पण सैन्य, शत्रू ही भानगडच काय नाहीये ना आता. पण एखाद्या अवघड प्रसंगात कोणत्या निर्धाराने सामोरं जायला हवं. आपण नेतृत्व करताना लीडिंग फ्रॉम द फ्रंट किती महत्त्वाचं आहे. टू सेट अन एक्झाम्पल. लोकांना प्रेरणा देण्याची जबाबदारी, क्षमता नेतृत्वात असायला लागते. हे जर तुम्ही ड्रॉ करू शकलात, तुम्हाला आयुष्यात कधी मागे पाहावं लागणार नाही. जर शिवचरित्रात 4-5 गोष्टी. आग्र्याच्या भेटीचा प्रसंग, बापरे. असं बघा की 27-28 नातेवाईकांना मारून तो माणूस औरंगजेब राजा झाला होता. त्याच्या भावाला मुहूर्त काढून मारलं होतं. इस्लाममध्ये मुहूर्त नसतो, पण त्याला त्यावेळेस मारताना मात्र हवा होता मुहूर्त काढून. त्याचा भाऊ म्हणजे जो वॉज प्रपोज टू बी आलमगीर किंवा नेक्स्ट. हां. म्हणजे त्याची पॉवर किती असेल, त्या भागात त्याच्या ओळखी किती असतील. दाराशिकोह वॉज म्हणजे तो करेक्ट. अशा माणसाला त्याच प्रभागात, त्याच भागात डांबून ठेवून त्याला, त्याच्या मुलाला मुहूर्त बघून मारणाऱ्या औरंगजेबाला शिवछत्रपती नाही सापडले हो. ज्यावेळी तेवढ्या मोठ्या अडचणीतून महाराज बाहेर पडू शकतात, आणि म्हटलं असतं की मंत्र, की एक मंत्र आहे की गायब झाले आणि डायरेक्ट राजगडावर प्रकटले. जर चमत्कारच आहे आणि महापुरुष आणि योगी पुरुषच आहे असं म्हणायचंय तुम्हाला, तर मग असा चमत्कार चिटकवा की त्यांना. तसं झालंय का? नाही झालं. सुदैवाने अजून तरी नाही चिटकवलेलं त्यांना तसं कोणी. त्यांनी व्यवस्थित परिस्थितीची जाणीव करून, लोकांना फिरवून, बाहेर पाठवून, नजराणे देऊन, जी लोक महाराज आल्यानंतर ह्याला पहिल्यांदा मारा, भेटू पण नका असं सांगणारी सगळी लोक फिरली, नरम झाली महाराजांच्या बाबतीत. त्या परिस्थितीतून जर ते बाहेर येऊ शकतात, तर तुमची माझ्या पुढची आव्हानं काय? कितीही मोठं आव्हान आलं तरी मृत्यूच्या दाढे, म्हणजे माणसाच्या इतिहासातला ग्रेटेस्ट प्रिझन ब्रेक
कसं वाटतंय आग्र्याची सुटका? हा, आता कसं वाटलं? माणसाच्या इतिहासातला सगळ्यात ग्रेटेस्ट प्रिझन ब्रेक येतो. तर ते करू शकतात. माझ्या इथं म्हणजे इथूनच गेले हो. आपले आपले राजे इथून गेले आणि सुटून परत हो आले. ना. असं म्हटल्यानंतर मग मुलांमध्ये आपोआपच असं होतं, की ओके नो कॅलॅमिटी ऑर नो डिफिकल्टी इज बिग इनफ. तुम्ही महाराज बनू नका. म्हणजे ते टोकदार दाढी चंद्रकोर करून तुम्हाला करायचे मोठ्यानं ते करू देत. ते सोपं आहे. ते सोपं आहे, पटकन होतं. पण हे जर अंगीकृत करता आलं तर किती गोष्टी शिकवतात शिवराय. अं, बघा म्हणजे साधं पॅरलल आहे की मला जर एक खूप मोठी बिझनेस डील करायची आहे आणि त्यासाठी माझी एका महिन्यानी मीटिंग असणार आहे, तर मी ज्या कंपनीत मी जाणार आहे त्यातले डिसिजन मेकर्स कोण आहेत, त्यांना मी वेगळा ईमेल करू का, त्यांना मी काही ग्रीटिंग्स पाठवू का, त्यांना मी जनरल कॉल करून आपली मीटिंग होणार आहे, तुमचे काही प्रश्न आहेत का, तुमचे काय प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू शकतो हे विचारू का, असं करून मी त्यांना माझ्याकडे वळवू शकतो का? हा अवेअरनेस छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे जाताना आधी त्यांचा दरबार फिरवून दाखवला. हे जर कनेक्ट करण्यात आपण अपयशी ठरलो तर मग तर ते आपलं पुढच्या पिढीला अपयश ते आहे. हां. आपलं फेलियर आहे. त्यामुळे अफजल खान जरी चालून येणार नसेल तरी संकट वेगवेगळ्या रूपात अशी लाखोंचं फौज घेऊन येणार आहे तुझ्या अंगावर. त्यावेळी यू नीड टू बी प्रिपेअर्ड. हे आणि यातून सुटणं शक्य आहे हा हे आपल्या राजांनी करून दाखवलंय. ज्यांचं तुम्ही गोंधून घेता, जॅकेट घालता, टॅक्सीवर नावं लिहिता, ज्या व्यक्तीला असं मिरवता ते थोडेसे जिरले, थोडेसे रुजवले गेले तर त्याचा किती कमाल इम्पॅक्ट तुमच्या आज उद्यावर होणार आहे. बरोबर आहे. शिवाजी महाराज नॅशनल आयकॉन म्हणून तुम्ही कसे बघतात? तुम्हाला दिसतं म्हणजे आजपर्यंत काय झालंय, मराठी शिवाजी महाराज असं आपणच त्यांना अजून एक तुम्हाला रोमांचित करणारी गोष्ट, ड्रॉइंग पॅरलल आपण बोललो. हो. 2 व्यक्तींची नावं घेतो जे सेम गोष्ट बोलले. हां, एकाने आत्ता बोलली, एकाने अगदी स्वातंत्र्याच्या नंतर थोड्या दिवसांनी बोलली. एक म्हणजे आपले आत्ताचे गृहमंत्री अमित शहा आणि 2 म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू. एकाच आशयाचं वाक्य बोललेत. बरं. पुण्यात आले होते अमितजी शहा. त्यावेळी ते म्हणाले होते, की महाराष्ट्रीयन लोकांना हात जोडून विनंती आहे, कृपा करून त्यांना शिवछत्रपतींना महाराष्ट्रापुरतं, पश्चिम महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवू नकात. ते देशाचे आयकॉन आहेत. हेच वाक्य नेहरूंनी म्हटलेलं आहे, की अर्थात नेहरूंनी आधी लिहिलं होतं ते ते नंतर त्याच्याबद्दल रिट्रॅक्ट केलं कारण त्यांना इतिहास माहिती नव्हता. म्हणजे नव्हतं. एक चॅप्टर असायला हवा म्हणून तो टाकला आणि त्यात तो ज्या रेफरन्सेसने घेतला होता तो चुकीचा होता ते सोडा. पण लेट्स फोकस ऑन पॉझिटिव्ह. आणि चूक दुरुस्त केली ना, हां, म्हणजे आणि ते त्यात मोठं पण आहे त्यांचं. ते ते दुरुस्त मोठं पण आहे. करताना त्यांनी म्हटलेलं वाक्य आहे, की तो माणूस वैश्विक चारित्र्याचा महानायक आहे. त्याला कुठल्या कोंदणात बांधून ठेवणं हा त्या व्यक्तिमत्वावरचा अन्याय आहे. सेम वाक्य डिफेन्स मिनिस्टर होते आपले यशवंतराव चव्हाण. हो. मी मुद्दाम सांगतोय की शिवछत्रपती हे नॅशनल कॅरेक्टर कसं आहे. त्यांचं एक वाक्य आहे, की जर शिवछत्रपती झाले नसते तर तुमच्या माझ्या घराच्या उंबऱ्याला लागून पाकिस्तानच्या बॉर्डर असते. हे यशवंतराव चव्हाणांनी म्हणणं फार मोठं आहे. त्याचं माझा एक कार्यक्रम आहे स्टेजवरचा ज्याचं शिवरायण नाव आहे. तर त्याच्यात ते जर आज असते तर त्यांनी हे वाक्य कसं म्हटलं असतं. पुण्याचं नाव मोईनाबाद ठेवलं होतं औरंगजेबाने. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जिथं सगळी मुघलाई पसरली त्यावेळी पुण्याचं नाव मोईनाबाद ठेवलं होतं. शिवछत्रपती झाले नसते तर आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये यशवंतराव काव्यात्मक म्हणायचं झालं असतं तर काय म्हटले असते त्याच्यातल्या 2 ओळी आहेत ह्या. मोईनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं. मोईनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं आणि सारसबागेमध्ये आपण पहलगाम असतं पाहिलं. आता त्याचा इम्पॅक्ट बघा. शिवछत्रपती म्हणजे उंबऱ्याला लागून पाकिस्तानच्या बॉर्डर्स हे म्हणायचं म्हणजे सारसबागेत पहलगाम झालं असतं तर. कल्पना करा, जो मगाशी काटा आला होता महाराजांचं नाव घेताना तोच आता किती वेगळ्या अर्थाने आला. थरकाप उडतो. हजारो मैल दूर घडलेल्या गोष्टींनी पण मन पिळवटून उठतं. ते आपल्या अंगणात घडलं असतं तर ते घडत नाहीये कारण शिवछत्रपती. सो राष्ट्रावरचा त्यांचा इम्पॅक्ट काय तर हा. आत्ता बांगलादेश पेटलंय. हो. बांगलादेशच्या बाबतीत ना बंगाल प्रांतामध्ये पश्चिम बंगालबाबत आता रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे शिवाजी जयतू म्हणून. आता किती जणांना माहिती आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलाच्या लोकांनी प्रेरणेने उभा राहा, आपल्याला राष्ट्राचं उत्थान करायचे आणि कुणाकडनं घ्या शिकवण, तर शिवरायांकडनं घ्या, अशा आशयाची कविता लिहिली आहे. पु ल देशपांड्यांनी त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं आहे. नावं परिचित आहेत सगळी, पण हा शिवछत्रपतीवाला अँगल माहिती आहे तुम्हाला, किती कमाल. त्यात ओळी आहेत, शोधीनं बॉंगदे ओचकीनं जागोनी स्वप्ने पायोनी संवाद. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात ज्यावेळी एक तरुण स्वातंत्र्याच्या वेढाने पेटला होता, त्यावेळी माझं दुर्दैव असं की माझा बंग प्रांत हा निद्रिस्त होता. बापरे. आणि त्याच्या पुढच्या ओळी तर थरकाप उडवणाऱ्या आहेत. हाय म्हणजे त्याचं पण माझ्या शिवरायाणातले 2 ओळी अशा आहेत की पूर्व पाक लागणीचा दोष हा आहे खरा, की पूर्व पाक म्हणजे पूर्व पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान चिटकून असल्यामुळे माझा बंग प्रांताला प्रचंड त्रास होते. पूर्व पाक लागणीचा पूर्व पाक लागणीमुळे झालेला दोष आहे. हाय माझ्या बंग प्रांती जाहला नाही शिवा. माझ्या बंगाल प्रांतात शिवराय असते तर मला माझ्या बंगालला हे वाईट दिवस बघायला लागले नसते, असं रवींद्रनाथ गुरुदेव म्हणून गेलेत. लाला लजपत राय यांनी आता लाल बाल पाल मधले आपल्याला फक्त बाल गंगाधर टिळक हे शिवछत्रपतींना मानत होते. त्यांनी बऱ्याच गोष्टी महाराजांसाठी केल्या वगैरे माहिती, ते आपले पुणे जवळ महाराज वगैरे वगैरे सोपं जातं पचवायला. किती जणांना माहिती लाला लजपत राय यांनी शिवछत्रपतींचं चरित्र पंजाबीमध्ये लिहिलंय, पंजाबी मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून. आपल्याला गोष्टी शिकवल्याच नाहीत. खूप रम्य प्रसंग आहे. सुभाष बाबू त्यांना खूप इच्छा होती नजर कैदेत असलेल्या सावरकरांना भेटायची. दोघांची तशी वैचारिक पठडी एकच होती ना, हो, की हो. तर सावरकर काही दुर्दैवी कारणांमुळे नाही भेटू शकत होते. सावरकरांनी मेसेज केला की तुम्ही एक काम करा, तुम्ही पुण्यात जा आणि महाराजांचा एखादा दुर्ग बघा. ट्रू स्टोरी. बापरे. हां. नेताजी सुभाषचंद्र बोस सिंहगड चढायला गेले. कल्याण दरवाजापर्यंत पोहोचताना एक व्यक्ती होता सावरकरांनी अपॉइंट केलेला, ज्यांनी ते शिवचरित्र त्यांना सांगितलं. तिथं त्या कल्याण दरवाजाला लागून सुभाषचंद्र बोस हे जय तू शिवाजी ही बंगाली कविता त्यांनी पूर्ण म्हटली 4 पानं आणि म्हटले मला बाकी बघायचं नाही. ते निघून आले. तिथं मुंबईला गेले, मुंबईवरनं कलकत्त्याला गेले. तिथं ते नजरकैदेत अडकले आणि दुसऱ्या दिवशी ते सुटून गेले. त्याच्यानंतर ते भारतात दिसले नाहीत. केतकर जी व्यक्ती होती ते सांगतात की मी आग्र्याहून महाराजांच्या सुटकेपर्यंत आलो होतो. किती कमाल आहे ही गोष्ट. आपण ज्यांना महानायक म्हणतो त्यांच्या नजरेत शिवछत्रपती हे महानायक होते. आता बघा मग बंगाल महाराष्ट्र कसं जोडलं सगळं एकत्र. असे अनेक. अरविंद घोष आता एकमेव असा भारताच्या इतिहासात होऊन गेलेला माणूस आहे ज्याचं माझ्या मते जो स्वतंत्र सेनानी पण होता, जो योगी पण होता आणि जो लिटरेट पण होता. करेक्ट. जो ज्यांनी तिन्ही गोष्टी करणारा, योगी आणि स्वतंत्र सेनानी. अमेझिंग ट्रॅफिक आहे ना. हा, त्या माणसाने लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी एक संवाद लिहिलाय, कॉन्व्हर्सेशन्स बियॉन्ड डेथ म्हणून. आता किती दुर्दैव आहे की आपल्या कोणी सांगितलं नाही. मिर्झा जयसिंग आणि शिवछत्रपती यांच्यातलं साम्य काय माहिती, दोघंही रामाचे वंशज आहेत. बरोबर. एक औरंगजेबाकडनं आला आणि त्यांनी अक्षरशः गळा धरला महाराजांचा की नाही, म्हणजे संपूर्ण शरणागती या अटीवरती. इमॅजिन करा, कल्पना विलास बघा किती सुंदर आहे. आणि तो डायलॉग तर खूपच अफलातून आहे. आकाशातून ही दोघं स्वर्गातून खाली जमिनीकडे बघतात आणि एकमेकांबरोबर चर्चा चालली आहे. मग मिर्झा जयसिंग काय म्हणतो महाराजांना, महाराज त्याला काय उत्तर देतात. आपल्याकडे तो लावणीचा सवाल जवाब असतात ना, तशा आशयाचं आहे ते. आणि महाराज शेवटी जे वाक्य बोलतात आणि त्याला निरुत्तर करतात, अरविंद घोष यांनी लिहिलेलं आहे. मी त्याचं शिवरायांमध्ये आम्ही घेताना त्याचं मराठी प्रश्नोत्तराचं घेतो, म्हणजे कवितेमध्ये दोघं एकमेकांशी बोलतात असं आहे. तर त्याच्यामध्ये शिवछत्रपती जे उत्तर देऊन त्याला गप्प बसवतात ना, खूप महत्वाचं आहे की तुमचे मीन्स काय आहेत, तुम्हाला व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट, तुमच्या अपेक्षा काय आहेत, ते साधण्यासाठी तुमचं ध्येय फिक्स आहे, ते साधण्यासाठी अवलंबलेले मार्ग हे वेगळे असू शकतात, ते कॅन बी क्वेश्चन्ड ऑल्सो. ही श्रीकृष्ण नीती आहे. करेक्ट. आणि शिवछत्रपती इतकं सुंदर त्याला निरुत्तर करतात मिर्झा जयसिंगला. मजा, खूप कमाल संवाद आहेत तो सुद्धा. सो आपल्यालाच माहिती नाही आहेत की आपले राजे किती भारी, किती ग्रेट. किती जणांना माहिती आहे की 14-15 वर्षाच्या शिवरायांनी आपल्या दक्षिणेत अडकलेल्या वडिलांना आदिलशहाच्या कैदेतून सोडवण्यासाठी उत्तरेतल्या राजाला पत्र लिहून पेन ॲज अ वेपन वापरून सोडवलं होतं. 14-15 वर्षांचे शिवाजी हां. महाराज.
सगळे अश्वारूढचित पुत्र आहे का? एखादं पत्र लिहिताना किंवा लिहून घेतानाच असायला हवं. जर तुम्हाला मुत्सद्दी राजा म्हणून कारण की तलवार ना अश्व नाहीये मुलांकडे आता, त्यांच्याकडे पेन आहे. मी मुलांना सांगताना सांगतो, रोज तुम्ही शिवरायांनी आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी वापरलेलं शस्त्र रोज तुम्ही दप्तरात घेऊन जाता. आता इम्पॅक्ट बघा किती मोठा पडतो त्याचा. तर ते करू शकतात. डिप्लोमॅसी आहे. हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर यू अँड मी टू राईट करेक्ट मेल टुडे. व्हेरी ट्रू. व्हॉट्सअप मेसेज इव्हन म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर तुम्ही त्यातनं घेतलं की काय म्हणतात महाराज, आणि आता होऊनच जाऊ दे, म्हणजे लोकांना चमकू देत. महाराज शहजाद हा होता, शहाजहान होता औरंगजेबाच्या आधीचा, त्याचा बाबा, मुघल सम्राट. त्याला पत्र लिहितात की तुम्ही माझ्या वडिलांना दग्याने कैद केले आदिलशहानी दक्षिणेत, त्याला सोडवायला मदत करा. मी आणि माझे वडील शहाजीराजे मुघलांना जॉईन होतो. हो. आता कमाल की नाही, किती धैर्याचं, आणि किती जणांना चटका बसवला. अरे महाराज मुघलांना जॉईन होतं म्हणतात. हो. काय नाही, त्या शहाजहानने हलवायच्या घरावर तुळशीपत्र, त्यांनी तिकडे पत्र पाठवलं ह्याला आदिलशहाला की अरे तू माझा माणूस कसा पकडला. आता ते आदिलशहासाठीच काम करायचे, पण हा इकडून म्हणते माझा माणूस. ह्याला आदिलशहाच्या लक्षात आलं की आपण ह्या 14-15 वर्षाचं पोराचं बंड थांबवण्यासाठी त्याच्या वडिलांना अरेस्ट केलंय, नजरकैदेत टाकलंय. मुघल अंगावर येतील त्यापेक्षा सोडा. काय नाही, भेटायला बोलवलं तर म्हणतं तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. मग हे तर कितीदा आहे की नाही सॉरी चुकलं. नाही. सो इम्पॅक्ट किती, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त हो सकता है, हा विचार 14-15 वर्षाचा मुलगा करतो. डिप्लोमसीने आपल्या वडिलांना सोडवतो. ही किती मोठं प्रेरणादायी गोष्ट आहे. मला म्हणूनच वाटतं की शिवछत्रपती एकमेव असं, एक तर निष्कलंक, हा एक त्या चारित्र्यावर बोट ठेवण्यासारखं शोधून पण नाही शब्द सापडत. नाही. आणि ते जे त्यांनी जे लिहून ठेवलं ना आज्ञापत्रात, की माझं ध्येय चांगलं असताना मग मी काय काय केलंय, एकांगी करून मारलंय, मी भेटीला बोलून मारलंय, मी मित्रभेद केलेत. म्हणजे औरंगजेबाची पोरं फिरली की आपणच फिरवली होती, मित्रभेद केले व्यवस्थित. मी छापा घालून मारलंय हे नसताना. आपल्याला फक्त गनिमी कावा, महाराजांचं काय तर गनिमी कावा. अरे गनिम म्हणजे शत्रू, कावा म्हणजे नाटकं. शत्रूची नाटकं हा शब्द आहे गनिमी कावा. गुरीला वॉरफेअर, फक्त अंतरातनं उड्या मारून पळून जायचं, एवढंच केलं का महाराजांनी? एक युद्ध दुसऱ्या युद्धासारखे लढले नाहीत महाराज. करेक्ट. बाहुबलीमध्ये जो दाखवतात की मध्ये कटाप्पा आणि इकडून बाहुबली इकडून बल्लारदेव त्रिशूळ करून मारतात, हे महाराजांनी वणीदंडोरीला केले. स्वतःमध्ये उभे राहिले, शत्रू मध्य टप्प्यात आला की दोन्ही साईडनी प्रतापरावांनी मोरपंत हल्ला करून शत्रूला नेस्तनाबूत केले. आता हे असं ज्यावेळी कळेल आपल्याला की त्यांच्या रणनीतीला गनिमी कावा म्हणणं हे तुमचा इग्नोरन्स आहे. तुम्ही 2 शब्दात वाचलात लावली ना. हा तुम्ही, आणि ते शत्रू म्हणायचा. मराठ्यांचं काय गनिमी कावा, नाटकं करतात. असं कुठे युद्ध असतोय, उभा राहा, शिंग वाजवा, मग आपण लढू, असलं महाराजांनी कधी काहीच नाही पाळलं ना. महाराजांना ज्या प्रसंगांना सामोरं जायचं होतं ते एक तर आकाराने लहान होते. ट्राय अँड अंडरस्टँड धिस. हे जे हे पण मला पटत नाही. आग्र्याच्या भेटीच्या वेळी त्या प्रचंड मोठ्या औरंगजेबाच्या दरबारात महाराजांनी मोठी गर्जना केली वगैरे वगैरे. आय डू नॉट बिलीव्ह इट ऑनेस्टली स्पीकिंग. जे मी अभ्यास करतो, जे मला कळतं, लोकांना वाईट विचित्र वाटेल कदाचित, पण मला असं वाटतं की एखाद्या खूप मोठ्या बिझनेस एम्पायरच्या कॉन्फरन्सला MD समोर बसला आहे आणि त्याचा एक छोटा रिजनल हेड तिथं आला, तर त्यांनी किती आवाज केले तरी तो लक्ष देण्यासारखं नाही आहे. त्याचा आकार ॲट दॅट टाइम शिवछत्रपती वॉज व्हेरी स्मॉल फॉर दॅट इन्स्टंट. म्हणजे त्या काळात दुसरं कोणी लढतच नव्हतं म्हणून मोठे असतील, पण क्षेत्रफळाने, माईटनी, मिलिटरी माईटनी, शिअर स्ट्रेंथ खूपच कमी होती. तो दखल घ्यावे इतके नव्हते. त्यांनी अपमान केला असेल का, निघून आले असतील का, निघून आले असतील, पण जे आपल्याकडे रंगवलं जातं की मग ते तलवारच काढली आणि अंगावरच गेले आणि धाडी उडून आले. आय डोंट थिंक की एवढा सीन क्रिएट करण्याची मुभा पण तिथे कोणाला असेल. तो एका तानाशहाचा, अतिशय विचित्र विक्षिप्त माणसाचा दरबार होता आणि शिवछत्रपती वॉज मॅच्युअर अँड सेन इनफ टू नॉट टू कमिट क्राईम्स की ज्याच्यासाठी त्यांना शिक्षा मिळेल, जी मिळाली. म्हणजे ते परत निघून आले एवढ्यासाठीच त्यांना परत नजरकैदेत टाकण्यात आलं. जर असं काही केलं असतं तर मग तर प्रश्नच नव्हता. म्हणजे महाराजांना नंतर झालेला पश्चाताप किंवा महाराजांनी नंतर म्हणजे आजारपणाचं घेतलेलं सोंग हे नंतर लक्षात आलं होतं की आपण एवढी पण संधी नव्हती द्यायला पाहिजे. प्रॉबेबली शिवछत्रपतींनी सगळं गुडी करून निघून आले असते, जे त्यांनी ऍक्च्युली मिर्झा जयसिंग बरोबर केलेलं आहे. त्याच्या छावणीत स्वतः जाऊन, स्वतः मुजरा करून, स्वतः ओके बाबा तुला काय पाहिजे सांग, सगळं देतो, असं करणारे शिवराय तिथं जाऊन अशी चुकीची कशी वागतील घरापासून एवढ्या लांब?
तो आपल्याकडं ओव्हर ग्लोरिफाय तो राजस्थानी कवीने लिहून ठेवलेल्या गोष्टी, त्यामुळे ते त्याचं आपल्याला हवं तसं हा माणूस वाकणार नाही आमचे राजे. मला तेच म्हणजे मराठी अस्मिता म्हणजे मोडीन पण वाकणार नाही वगैरे यांनी आपलं नुकसान झालंय. किमान हे शिवाजी महाराजांकडनं तरी आपण शिकायला पाहिजे. ते उलट त्यांचं नाव घेऊन आपण म्हणून आम्ही वाकणार नाही असं हो, म्हणतो. ते तर किती ते इतके कमाल भाई आहे. तू मोडल्यानंतर उपयोग काय आहे? तू वाटेल ते कर, टिकून राहा आणि नंतर परत उभा राहा. तो छान आहे ना, की वादळात जी झाडं कडक असतात ना तीच पहिल्यांदा उन्मळून पडतात. हो. जी लवचिक शिवछत्रपतींकडनं काय घ्यावं ना तर लवचिकता. ॲज लॉंग ॲज युअर अल्टिमेट एम इज फिक्स. लवचिक राहा म्हणजे कसं पण नेतृत्वाची वागा असं नका नाही अर्थ घ्यायला हवा. मला अल्टिमेटली हे साधायचं आहे, त्यासाठी आता मला माघार घेणं हे व्यवहार्य आहे. तर ते व्यवहार्य आहे. यू हॅव टू टेक अ बॅक. किती प्रसंग अहो, कंडक्टरला एखाद्या आता मला इथे थांबवायचं होतं, उतरायचं होतं, तर त्या माणसाला मला विनवणी करायला लागते की मला उतरू देत. आता मी 5 गाड्या माझ्या घरी पळून असतील, त्याचा काय उपयोग आहे? ॲट दिस मोमेंट आय एम ॲट हिज मर्सी. आय हॅव टू बी पोलाईट विथ हिम. महाराज तर शून्यातनं सुरू केलं होतं. किती लोकांबरोबर कोणकोणत्या पद्धतीने बिहेव करायला लागला असेल, आणि ते ज्यावेळी लक्षात येतं ते चरित्राचा अभ्यास म्हणजे हा अभ्यास आहे. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी, त्याच्यावरनं भांडणं. 19 फेब्रुवारी काय म्हणजे तुम्ही सणावड्या करा, तुम्ही भांडा, मग कोणी म्हणतं महाराजांचा जन्म कोकणात झाला. हे सगळं इतकं दुर्दैवी आहे ना. तुम्ही घ्यायचं महानायकाकडनं काय, तर ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. तुम्ही आता मगाशी सांगत होता तेव्हा मला तो अफजल खान वधाचा प्रसंग असाच आठवला की म्हणजे आता मी काही इतिहास अभ्यासक नाहीये, त्यामुळे मी काही फार अधिकारवाणीने बोलेन असं नाही, पण मला जेवढे छत्रपती शिवाजी महाराज समजलेत ना, की त्या शामियानात गेल्यानंतर त्यांनी मान दाबली म्हणून यांनी मला वाटतं ते ठरवून गेले होते, तुला भाई मी संपवणार, कारण तू फार त्रास दिलाय मला, तू माझ्या स्वराज्यावर आलायस सैन्य घेऊन, बरं ते नुसतं आला नाहीयस, तू सगळे गावं माझी उद्ध्वस्त करत आलायस, तू क्रूर आहेस हे मला माहितीये, तू माझा शत्रू आहेस हे मला माहितीये, तुला संपवणं हे या समाजाचं या जगाचं हित करणार हे मला माहितीये, त्यामुळे मी तुला संपवणार. मी रिस्क घेणार नाही तुला भेटायला जाण्याची. हा कदाचित येस की त्याच्या मिठीत का जावं. आता कसं आहे, हे इतकं प्रचलित आणि इतकं रूढ आहे ना, तर त्याच्याबद्दल बोलणं थोडंसं. आणि दाखले काय आहेत, तर दाखले खूप आहेत. म्हणजे कसा मारला, मग कट्यार कशी काढली, मग वाघनखं कशी काढली, याचे दाखले खूप छान दिलेले आहेत. व्हॉट वी फेल टू अंडरस्टँड इज, हे सगळे दाखले आपल्या लोकांनी लिहिलेले आहेत. एक आदिलशाही दरबारातला माणूस आहे का की जो सांगतो की महाराजांनी असं मारलं, कारण कोणी जिवंत परत झालं नाही. उरलाच नाही त्याचे विटनेस किती जण आहेत, तर ते 20 जण, 4 भोई, 10 महाराजांचे 10 अंगरक्षक, अफजलाचे 10 अंगरक्षक, ही 20 जण, 4 बोही असतील 24, तो शिंग वाजवणारा एक 25, 2 वकील 26-27, महाराज आणि अफजल खान, यातली अर्धी लोक आपण मारली. आता नॅरेटिव्ह सांगायला आपणच आहोत ना. आणि इट इज बट ऑब्वियस ना की मी असं का सांगेन. आणि हा कुठला गाढवपणा आहे की त्यांनी पहिला हल्ला केला म्हणून महाराजांनी मारलं, नाहीतर आम्हाला काही नैतिक अधिकार नव्हता एखाद्या क्रूर कर्मा राक्षसाला संपवण्याचा. मला मी हे काढत बसू की तू आधी चूक मग मी तुझं बघतो. अरे त्यांनी शहाजीराजांची दिंड काढली, त्या संभाजीराजांना महाराजांच्या मोठ्या भावाला मारण्यामध्ये त्याचा हात आहे. स्वतःला बुधशिकन म्हणतो, 50-50, 60-60 बायका मारून तो आलाय. त्याच्या इतका क्रूर माणूस ज्यांनी मंदिरं तोडलीत, अशा माणसाला साम दाम दंड भेदाने मारणं हे इति कर्तव्य आहे. आणि संस्कृती रक्षक शिवरायांचं तिथं ते होतंच डेफिनेटली. तिथं तुम्ही नाही त्यांनी आधी मारलं म्हणून मग काय त्या पत्ते खेळायला बोलवलं 7-8. कमालच आहे आपल्याकडे लोकांची. म्हणजे अंध भाव किती आंधळा हे असतो. मलाही असं ऑनेस्टली स्पीकिंग अर्थात मलाही असंच वाटतं की एवढी मोठी रिस्क शिवरायांनी घेतली नसेल. आणि हे समजणं का महत्वाचं आहे, तो आपल्याला काही इतिहास बदलायचा आहे किंवा तो नाही, पण आपण त्यातून शिकणं महत्वाचं आहे की बाबा मी इतका सज्जन, इतका भोळा की तू मला मारल्याशिवाय मी तुझ्यावर हात उचलणार नाही, हे नाही चालत. मला जेव्हा माहिती आहे समोरचा क्रूर आहे, तेव्हा मला ती स्ट्रॅटेजी आखून जावं लागतं आणि मला तसंच वागावंच लागतं. आणि इतकं नाईव्ह नव्हतं राजकारण त्या काळातलं ना, आत्ता सुद्धा आपल्या छत्रपती तेवढे नाईव्ह नव्हते. एक्झॅक्टली. ती आणि आपण हे घेतलं पाहिजे की वर्ल्ड इज नॉट सो ब्लॅक अँड व्हाईट, देर आर शेड्स. आणि तुम्हाला डील करायला लागतं. राजांचं नाव घ्या, त्यांनी कोणकोणत्या प्रसंगात कसं कसं डील केलं, कसं कसं सामोरे गेले बघा. इट्स गुड इनफ. म्हणजे आपलं नशीब आहे आपण सिंगापूर नाही आहे की आपल्याला भूतकाळच नाही, आपल्याला इतका कमाल गौरवशाली इतिहास आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही सारखा शिवरायांचा उल्लेख करता, ते थोडं काय एक्झॅक्टली सांगा. ते अजून आउट व्हायचं आहे, पण संकल्पना काय म्हणजे
ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आपण आत्ता बोलल्या त्या एका स्टेज शोवरती आणून शिवछत्रपतींबद्दलच्या स्वरचित रचनांचं उहापोह आणि अ, थोडंसं ज्या कुणालाच माहिती नाहीत म्हणजे आता मिर्झा जयसिंग आणि शिवराय यांचा संवाद हा कवितेमध्ये लिहिला गेला आहे किंवा त्या फटक्यामध्ये किंवा प्रश्न उत्तरांमध्ये लिहिला गेला आहे. किंवा असं बघा एक खूप अजून त्यातला एक खूप सुंदर भाग जो असा आहे की 2 माणसांना शिवछत्रपतींचं रूप घ्यायचं भाग्य मिळालं होतं. एक शिवाजीराव काशीद ज्यांना येस. मीच शिवाजी म्हणून मारावं लागलं, हो. सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं आणि दुसरे कोंडा हिरोजी फर्जंद जे महाराजांच्या जागी त्यांचं कपडे घालून पडून राहिले. 7-8 तास पडून राहणं, हो. काही न करता पडून राहणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम असू शकेल जेव्हा कदाचित. धाड, 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 हां, धाड होत आणि असणार की औरंगजेबाच्या काय होणार? तावडीत. तिथून ते दोघं मग ते दोघं मृत्यूनंतर एकमेकांची चर्चा करतात आणि यावेळेस चर्चा रंगली, "तू मोठा का मी मोठा?" ओह! ते खूप छान ते इमोशनल वळण घेतं. असे रचना आहेत. हे जे आपण सुरुवातीला बोललो, की शिवछत्रपतींचे राष्ट्रावरचे उपकार लोकांना माहीत नाहीयेत, की जी परप्रांतीय आक्रमकांच्या जाचामुळे आलेली विविधता आहे, जी शिवरायांमुळे खाली फेड झाली, हे लोकांना माहीत नाही. पण प्रभू श्रीरामाला माहिती असेल. हं, तो तर बघतोय ना वरून. हं. हो. हूज हू उभे आहेत येस. रामापुढे. कल्पना करा तुमच्या माझ्यापासून शिवछत्रपतींमुळे शिवछत्रपतींचे राष्ट्रावरील उपकार विसरायला गेलेत का तर आपण शिकवलं नाहीत म्हणा किंवा तसं पाहिलं नाही म्हणा. पण रामाला माहिती असतील की. तो हं, वरून पाहतोय हं. आणि तो म्हणतोय की थांबा भक्तांनो मी सांगतो शिवराय ग्रेट कसे. आहाहाहा! सो असं एक रचना आहे त्यात. अशा रचनांचं बेसिकली ओव्हरऑल सादरीकरण आहे असं म्हणता येईल. बरं, आत्ता त्याच्या व्हिज्युअल्सवर वगैरे काम चालू आहे. बरं. ती येईल पण. रचना ऐकवता येईल? मला पाठ नाहीये नेमकी. हां, हां. म्हणजे जर आपण जर बघूयात तुमच्या थांबा. ही पहिल्यांदा असेल कोणासाठी तरी अरे! म्हटलेली ग्रेट. गेली. आय होप इट इज वर्थ. तीच संकल्पना की सगळे पंतप्रधान सेलिब्रिटीज पासून सगळे रामापुढे उभे आहेत. राम अचानक डोळे उघडतो आणि म्हणतो की म्हणजे सुरुवात कशी तर रामराया पाहतो कर जोडलेली मंडळी. रामराया पाहतो कर जोडलेली मंडळी सांगतो असता चुना अन पसरलेल्या ओंजळी. बापरे! तो जर नसता ना राजा तर तुम्ही आत्ता जी आराधनेची तुमची पद्धत आहे ही जी सजावट आहे ते सगळं लुकअप बदललेलं असतं. आय होप बघणारे सुजाण आहेत की मला काय म्हणायचं तिथे. रामराया पाहतो कर जोडलेली मंडळी सांगतो अस्था चुना अन पसरलेल्या ओंजळी. आता तो पॅरलल्स ड्रॉ करतोय राम स्वतःमधल्या आणि शिवरायांमधल्या. का तर भक्त म्हणतात की रामा तू ग्रेट आहेस. आम्ही तुलाच मानतो. तर राम सांगतोय की लेट्स ड्रॉ पॅरलल्स की मी काय केलं आणि त्यांनी काय केलं. त्यांनी म्हणजे आता इथं राम शिवरायांना संबोधतोय. मी तिथे महाबली दशाननास मारतो. मी तिथे महाबली दशाननास मारतो. रावणास तो 10 आत्मनी संहारतो. मी 10 तोंडाचा एक रावण मारलाय. ह्यांनी एका तोंडाचे किती रावण मारलेत? एक गेला की एक, एक गेला की एक. सो हूज ग्रेट? तोच विचारतोय. तारलेच होय मी मज प्रियेस तारले. राम म्हणतोय मी कुणाला तारलं? माझ्या बायकोत. माझं युद्ध कोणाशी होतं? रावणाशी. का तर माझ्या बायकोला त्यांनी नेलं होतं. तारलेच होय मी मज प्रियेस तारले अनतयाने सकल स्त्रीस भूवरी उद्धारले. माझ्या राज्यात स्त्रीशी वाईट वागणूक चालणार नाही हे एस्टॅब्लिश केलंय त्यांनी जे कोणीच नव्हतं केलं आजपर्यंत. सो ही टूक केअर ऑफ एन्टायर स्त्री रूप शक्तिरूपाला मानलं शिवरायांनी. घडविलेच होय मी पवनसूत घडविले. हो मी माझा कसला भक्त घडवला. घडविलेच होय मी पवनसूत घडविले अनतयाने मारुतीचे सैन्य हो उभारले. कोण होते यसाजी तानाजी? एका शब्दावरती किती गोष्टी करणारे किती महान लोक होती ही. सो महानायकाने घडवलेले किती नायक आहेत. आम्हीच 60 योद्ध्यांना चेहरे दिलेत. सो आपल्याला तानाजी माहिती आहेत. सो असे किती जण होते जे महाराजांनी घडवलेली चरित्र आहेत ही. आता राम थोडा पण सांगतोय. राम म्हणतोय वंदुनी मला म्हणे राजाराम कुलदिवा. आता हे फार कमी जणांना लक्षात येतं की संभाजी, येसाजी, तानाजी, शिवाजी ही सगळी जीवाली जी नावं आहेत ना ही त्या काळातला ट्रेंड होता. हं. अशा ट्रेंडमध्ये महाराजांच्या एका मुलाचं नाव राजाराम का हो? हो. तर रामाला वंदून राजाराम नाव ठेवलंय. वंदुनी मला म्हणे राम ॲक्नॉलेज करतायत की वंदुनी मला म्हणे राजाराम कुलदिवा वाटते की लवकुशास नाव देऊ शिवशिवा. बापरे! त्याची महती बघून इफ इट वुड हॅव बीन इन माय पॉवर ते मी माझ्या पोरांचं नाव शिव आणि शिवा ठेवलं असतं. इतका तो माणूस ग्रेट होता.
लोक म्हणतात बाबा रामा, मी ऐकलंय साऊथला कोणतरी राजा होऊन गेला. नॉर्थची लोक आहेत ते साऊथ म्हणतात आपल्याला. पण आम्ही नाही बाबा, आम्ही आम्ही तयार नाही. आम्हाला तूच हवा आहे. आम्ही श्रीरामच करणार. राम देव आहे, भक्तापुढे हात टेकतो, फक्त हार मानतो. राम शेवटी म्हणतोय, नाव तव मुखातुनी श्रीराम ये तसे जरी. तुमच्या तोंडात येऊ देत श्रीराम हे नाव. नाव तव मुखातुनी श्रीराम ये तसे जरी, भक्त हो काय सांगू ऐकतो शिवराम मी. मला तुम्ही श्रीराम म्हणत राहा, पण माझं अस्तित्व आज त्या माणसामुळे टिकलं, ही संस्कृती त्यामुळे टिकली. त्यामुळे तुम्ही श्रीराम म्हणा, मला शिवरामच ऐकू येईल. अरे बापरे. सो अशी ती रचना आहे की जिथं कल्पनाविलास आहे थोडा, पण थोडासा अधोरेखित करतो शिवछत्रपतींचं महात्म्य. सो दिस इज वन ऑफ द ॲस्पेक्ट्स ऑफ शिवरायण, जे प्रॉबब्ली 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल. 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल. दॅट्स द प्लॅन. येस, आय होप आपण एंड अतिशय वेगळ्याच गोष्टीने केला, जो प्लॅन नव्हता आपला. म्हणजे मी नंतर तुम्हाला मिठी मारेन सर, पण आता इथे बसल्या बसल्या थँक्यू सो मच. महाराज करून घेतात हे एका दुसऱ्याचं काम नाही नसतं नाही असं. म्हणजे हो, पण आता आम्हाला तर तुमच्या रूपाने आल्या समोर, त्यामुळे आपण कोणत्या पुण्याईवर उभे आहोत. क्रेझी आहे. आणि चुना ओंजळ सुन्नत वगैरे, परत तुम्ही म्हणतात तसं ते शब्दांमधनं ते नाही अधोरेखित होत की ते केवढं मोठं संकट आहे, ते केवढं मोठं संकट परस्पर शिवरायांनी परतवलंय, आणि आपण ट्रॅफिक सिग्नलवर थांबत नाही. अगदी किती छोटी गोष्ट अपेक्षा करू शकतो आपण आपल्या समाजाकडनं. मला वाटतं बस तेच आपण शिकू म्हणजे. आणि तुम्हाला सर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात. आणि Yes. म्हणजे आता असं झालं ना की मला काहीच बोलता येणार नाही, अशा याला आलोय. पण एकतर आपण परत गप्पा मारू. Yes. आणि मला वाटतं मावळा ह्या गेमवर आपण आज थोडा कमी ओघाओघांनी जो रेफरन्स आला तो आला. आपण थोडा अजून डिटेल त्यावर बोलू. हाऊ इज इट. मी आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द मावळा ब्रँडची वेबसाईट लिंक सुद्धा टाकेल, सरांचे इंस्टाग्राम हँडल्स वगैरेही टाकेन, सो यू कॅन रीच आउट टू हिम. बोर्ड गेम नेमका काय कसा आहे तो लोक बघतील, आणि आय एम 100% शुअर ते ऑर्डरही करतील. शिवरायणबद्दल सुद्धा आपण वेळोवेळी माहिती आम्ही तुमच्याकडनं अपडेट घेत राहू आणि लोकांपर्यंत घेऊन जात जाऊ. पण मी सर्व प्रेक्षकांच्या वतीने हे तुम्हाला हक्कानी आग्रहाने सांगतोय की आपल्याला परत परत छत्रपती शिवाजी महाराजांवर गप्पा मारायच्या आहेत, आणि आपण हवं तर थोड्या तुकड्यामध्ये अजून डिटेल डिस्कशन करूया. मी नेहमी निरोप घेतो तुमचा, पण आता काही मला वाटत नाही काही वेगळा निरोप घ्यायची आवश्यकता आहे. शिवाजी महाराज रुजवूया, समजून घेऊया, लॉजिकली प्रॅक्टिकली ते अंगी बाणून घेऊया, बस बाकी काय. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.